बातमी मुख्यमंत्र्यांची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केळीबाग नुकसानाची बैठक बोलावलेली आहे। केळीबाग नुकसानचे झालेल्या या सगळ्या संदर्भात आज दुपारी 1:45 वाजता विधान भवनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे झालेलं केळीच्या बागेचं नुकसान या सगळ्या अनुषंगानं या बैठकी अंतर्गत चर्चा होईल, विचारमंथन होईल। तर जुन्नर तालुक्यातही पावसाची दमदार हजेरी आहे। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा आहे। पावसामुळे शेतकरी वर्गातही उत्साहाचं वातावरण आहे। डोंगराळ भागातील नाले ओढे प्रवाहित झालेले आहेत। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर आहे। मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बोलावली। आज दुपारी 1 वाजता विधिमंडळात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि प्रमुख अधिकारी या बैठकीकरता उपस्थित असतील। पालखी सोहळ्याकरता पुण्यातील ग्रामपंचायतींना 3 कोटींचा निधी आहे। 22 ग्रामपंचायतींना ग्रामविकास विभागाकडून निधी मंजूर आहे। पालखी मुक्कामस्थळी वारकऱ्यांना सुविधा देण्याकरता निधी दिला जाणार आहे। बातमी आता नागपूरची आहे, पण त्यापूर्वी आपण पाहतोय की आपत्ती व्यवस्थापन समिती संदर्भात बैठक बोलावण्यात आलेली आहे। तर विधानसभेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। विधान परिषदेचं कामकाज 12 वाजता सुरू होईल। 3 तलाक कायदा, कर्जमाफी, धरण, पाणी साठा या सगळ्यावर चर्चा होईल। देवयानी फरांदे यांच्याकडून महाराष्ट्रात 3 तलाक कायदा व्यवस्थितरित्या राबवला जात नाही या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलाय, ज्यावर चर्चेची शक्यता आहे। तर पावसाळी अधिवेशनात भाजप आमदारांना आक्रमक होण्याचे आदेश आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आमदारांना आदेश आहेत। भाजप आमदारांना अधिवेशनात बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे। विधिमंडळ कामकाजात अधिकाधिक सहभागाकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषदेत भाजप आमदारांची संख्या वाढलेली आहे। विधान परिषदेत एकट्या भाजपचे 35 आमदार आहेत। 5 जणांची राज्यपाल नियुक्ती उर्वरित आहे। त्यातील 3 जागा भाजपच्या वाट्याला या येऊ शकतात। आपण संख्याबळ समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपचे 35 या ठिकाणी आमदार आहेत। त्याखालोखाल शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10, ठाकरेंची शिवसेना 6, काँग्रेस 5, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 2, अपक्ष 3 आमदार आहेत। तर महायुती सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडलेलं आहे। राज्यावरील कर्जाचा बोजा 11 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 97,000 कोटींच्या विक्रमी पुरवण्या मागण्या पटलावर ठेवण्यात आल्यात। राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण दिवसागणिक वाढत चाललेला आहे। सत्ताधाऱ्यांकडून आर्थिक उधळपट्टी आणि विरोधकांचा आरोपही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।